धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर शासकीय निवासस्थान देवगिरीवर अजित पवारांनी आज पहिली बैठक बोलावली होती। या बैठकीला धनंजय मुंडे देखील उपस्थित होते। या बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं उदाहरण देताना परावलंबी न होता स्वावलंबी होण्याचा धडा पदाधिकाऱ्यांना दिला। तर नेत्यासोबत कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ नेत्यासोबत पक्षाला देखील कशा प्रकारे बसते हे मुंडे प्रकरणातून समोर आलं, असं अजित पवारांनी बैठकीत स्पष्टपणे मांडलं। त्यामुळे पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको, परावलंबी न होता स्वावलंबी होण्याचा धडा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला। दरम्यान बैठकीनंतर धनंजय मुंडे प्रसार माध्यमांशी काही न बोलता निघून गेल्याचं पाहायला मिळालं। अपडेट जाणून घेऊया, निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, पहिलीच बैठक आणि याच बैठकीत राजीनाम्यानंतरची खरं तर मुंडेंच्या ही पहिलीच बैठक होती। जे उदाहरण घालून दिलेलं आहे अजित पवारांनी ते थेट मुंडेंच्या समोरच घालून दिल्याचं पाहायला मिळालं। दीपक, खरं तर वाल्मिक कराड यांच्या जीवावर धनंजय मुंडेंचं राजकारण होतं हे संपूर्ण महाराष्ट्राला आतापर्यंत जवळपास परिचित झालेलं आहे। कारण सातत्यानं धनंजय मुंडेंच्या तोंडामध्ये वाल्मिक कराड हे अत्यंत माझे निकटवर्तीय आहेत आणि पंकजा मुंडे यांचं भाषण देखील व्हायरल झालं होतं की धनंजय मुंडेंचं एक पाणी हालत नाही अशा पद्धतीचा व्यक्ती म्हणजेच वाल्मिक कराड, अशा पद्धतीची त्यांची ख्याती होती। आणि याचंच एक उदाहरण देताना आज अजित पवारांना स्पष्टपणे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, किंबहुना धडा दिला आहे की तुम्ही परावलंबी होऊ नका, स्वावलंबी व्हा। आपल्यासोबत असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं पहिलं बॅकग्राऊंड चेक करा, अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कारण एखाद्या वेळी एखाद्या कार्यकर्त्याकडून झालेली चूक ही नेत्याला जेवढी झळ पोहोचवते त्याच्यापेक्षा जास्त ही पक्षाला देखील झळ पोहोचत असते। त्यामुळे आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत त्यावेळी आपल्यासोबत असणारे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड चेक करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिलेल्या आहेत। यासोबतच पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण न करता परावलंबी न होता स्वावलंबी व्हा असा एक धडा देखील या निमित्तानं दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।